नमस्कार. माझं नाव समीर. मी 25 वर्षाचा तरुण आहे. माझं शिक्षण फक्त 10वीपर्यंत झालं होतं. घरची परिस्थिती बेताची असल्याने काम केल्याशिवाय मला पर्याय नव्हता. गावातील अवजड कामे मला काही जमत नव्हते, म्हणून मी शहरामध्ये घरगुती जॉब शोधत होतो. माझा एक भाऊ मुंबईला राहत होता. तो काही गावी येत नव्हता. त्यामुळे माझ्या आईवडिलांना सांभाळणे हे माझं कर्तव्य होतं. म्हणून मी शहरामध्ये एखादं काम शोधत होतो. अनेक ठिकाणी काम शोधल्यानंतर एका बंगल्यात मला नोकर म्हणून काम मिळाले. बंगल्यावाले मालक खूपच श्रीमंत होते. मालकाची गाडी पुसणे, बागेतील झाडांना पाणी देणे व घरातील इतर कामेही करणे अशी माझी ड्युटी सुरू झाली होती. जेवण खाऊन मला ते 10,000 रुपये महिन्याला पगार द्यायचे. यामुळे मी बरेच पैसे आईवडिलांना पाठवायचो. यामुळे तेही समाधानी होते. त्या बंगल्यामध्ये मालक, त्याची बायको व त्याची एकुलती एक कॉलेजला जाणारी मुलगी राहत होते. मालक एका कंपनीचा मॅनेजर होता, तर त्याची बायकोही एका बँकेत मॅनेजर होती. त्यामुळे ते दोघेही सकाळी 9 वाजता ड्युटीवर निघून जायचे. नंतर त्यांची मुलगी स्कूटीवर कॉलेजला जायची. त्यांना यायला संध्याकाळ व्हायची. परंतु त्यांची मुलगी अर्पिता ही दुपारीच घरी यायची. सर्व कामे मी प्रामाणिकपणे करत होतो, कारण मला जबाबदाऱ्या व माझं स्वतःचं लग्नही घरच्या जबाबदाऱ्या व माझं स्वतःचं लग्नही पार पाडायचं होतं. यामुळे मालकाने सांगितलेलं काम मी मन लावून करत होतो. माझ्या कामावर घरातील सर्व मंडळी खुश असायचे. यामुळे मलाही बरं वाटायचं. त्या बंगल्यातील एका बाहेरच्या खोलीत माझी राहण्याची व्यवस्था केली होती. गावाकडचा असल्याने सकाळी मी लवकर उठायचो व बरीचशी कामे करायचो. त्यामुळे मालक खूप खुश व्हायचे. नोकर म्हटल्यामुळे माझं घरातील सर्व गोष्टीकडे बारीक लक्ष असायचं. अर्पिता कॉलेजला जायची व दुपारी आल्यावर खूप वेळ फोनवर बोलत बसायची. काही वेळेला ती जेवण करून पुन्हा बाहेर जायची आणि खूप वेळाने घरी यायची. तिची ही सवय मी तिच्या आईवडिलांना सांगणार होतो, पण ती मला म्हणायची, घरी काही सांगू नका. तिच्या बाबतीत काही गैरप्रकार घडला तर मालक आपल्यालाही दोषी ठरवतील. यामुळे मी मालकाला ही गोष्ट सांगितली. तिचे आईबाबाही या विषयावर तिला खूप बोलले होते. यामुळे ती माझ्यावर थोडी चिडलीही होती. काही दिवसांनी तिची वेगळी सवय मला पाहायला मिळाली. कॉलेजमधून आल्यावर ती जेवण करून बाहेर यायची व माझ्याकडे एकटक पाहायची. तिच्याकडे दुर्लक्ष करून मी माझं काम करत राहायचो. परंतु ती माझ्या खूपच जवळ यायला लागली होती, म्हणून मीही थोडं लक्ष घालायला सुरुवात केली. ती सडपातळ होती व दिसायला खूपच सुंदर होती. कदाचित ती माझ्या प्रेमात पडत असावी हे माझ्या हळूहळू लक्षात आलं, म्हणून मीही तिच्याकडे लक्ष द्यायला लागलो. माझ्याजवळ येऊन कधीकधी खूप वेळ ती गप्पा मारायची, तर कधीकधी डोळ्यात डोळे घालून पाहायची. यामुळे माझी कळी फुलून जायची. एके दिवशी तिने मला तिच्या रूममध्ये बोलावून घेतलं. तिच्याजवळ आल्यावर मला वाटलं, आता नक्की स्वर्गसुखाचा आनंद मिळणार आहे. हळूहळू तिने मला खूपच गरम केलं. यामुळे माझा पोपट उभा राहिला. तिची चिमणीही खूपच ओली झाली होती. तिने मला जवळ ओढलं आणि बराच वेळ करून घेतलं. करून झाल्यावर मी ताबडतोब बाहेर यायचो, कारण मला भीती होती. हळूहळू तिला खूपच चटक लागली आणि ती रोजच मला ठोकून घेऊ लागली. माझंही लग्नाचं वय झालं होतं, म्हणून मीही तिचा उपभोग घेत होतो. काही दिवसांनी मी तिला सांगितले, हे तुझ्या घरी समजल्यावर ते मला मार देऊन गावाकडे पाठवतील व माझी 2 पैशाची नोकरी जाईल. ती म्हणाली, त्याची काळजी करू नकोस, मी म्हणते तसं वाग. तिच्या या बोलण्यावर मी तात्पुरता का होईना विश्वास ठेवला आणि तिची भूक रोज शांत करू लागलो.